नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित हा घटक अभ्यासणार आहोत. तर पहा, सर्वांनी पान नंबर 73 काढा. 2.2 मसावी लसावी काढले सर्वांनी. ओके. तर पहा, मसावी आणि लसावी मध्ये तर मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय. आता कोणत्याही दोन संख्या घेतल्या, दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास आपण म्हणतो मसावी. मग मसावी म्हणजेच काय, सामायिक अवयवांचा गुणाकार. आता असं समजा आपण 4 व 20 या संख्यांचा आपल्याला काय सांगितलंय, मसावी काढा. ओके. मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाज्य. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, माहिती आहे ना सर्वांना. आता समजा आपण एखादी संख्या घेतली, आता 12 ही संख्या घेतली आपण. उदाहरणार्थ 12 ही संख्या घेतली. मग 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो बरं? 1 ने जातो, 2 ने जातो, ओके नाही. 2च्या पाड्यात 12 आहे, बेसक 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 5 ने नाही जात, 6 6 दुने 12, 7 ने जात नाही, 8 ने जात नाही, 9 ने जात नाही, 10 ने जात नाही, 11 आणि 12, शेवटचा आहे 12. म्हणजे ह्या 12 या संख्येला 1 2 3 4 6 आणि 12 या संख्येने पूर्ण भाग जातो. म्हणून काय झालेलं आहे, 12 ही या संख्येची विभाज्य संख्या आहे. आणि त्यालाच म्हटलं जातं हे सगळे काय आहेत, विभाज्य आहेत, विभाज्य संख्या. विभाजक म्हणजे काय, तर 12ला ह्या सर्व संख्येने भाग जातो, म्हणून ह्या संख्या 12च्या विभाजक आहे. बघा, विभाज्य आणि विभाजक मध्ये काय फरक आहे समजून घ्या. विभाज्य मध्ये म्हणजे काय, तर विभाज्य म्हणजे ह्या संख्यांनी, आता आपण पाहिलं ना 1 2 3 4 6 12 या संख्यांनी 12ला पूर्ण भाग जातो. म्हणून काय झालेलं आहे, 12 ही संख्या 1 2 3 4 6 आणि 12ची विभाज्य संख्या आहे. आणि ह्या ज्या संख्या आहेत 12ची भाज्या आणि 1 2 3 4 6 12 ह्याने भाग जातो, म्हणून ह्या संख्या 12च्या विभाजक आहेत. समजलं विभाज्य आणि विभाजक. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत मसावीतच मला सांगितलेलं आहे, मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. आता समजा जर आपण म्हटलं तर आपण म्हटलं 40 4 व 20 यांचा मसावी काढा. मग आपण 4 आणि 20 चे अवयव काढणार आहोत. गुणाकाराच्या पद्धतीने काढू शकता किंवा अवयव काढून सुद्धा काढू शकता. बघा 4 आणि 20. आता एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या दोन्ही संख्येला ज्या संख्येने भाग जाईल ती एकच संख्या घ्यायची, मग तो झाला त्याचा मसावी. तर आपण छोट्यापासून जाऊया. अगोदर 2 सुरुवात करूया. 2 दुणे 4, 2 आहे 20, 2 एक 2, 2 पंचे 10, 5 एके 5. हे आपण अवयव काढून केलेले आहे. मग ह्याच्यामध्ये सामायिक अवयव कोणते आहे, तर सामायिक म्हणजे जोडी आलेली 2 आणि 2. असामायिक पकडायचे नाही, जे सामायिक आलेले आहेत ते. मग ह्या दोघांचा काय करायचा आहे, गुणाकार. 2 गुणिले 2 4, हा झाला त्यांचा मसावी. समजले सर्वांना मसावी कसा काढायचा ते. ओके. त्यानंतर दोन सामायिक विभाजकापैकी सर्वात लहान विभाजक आपण म्हणतो लघुत्तम सामायिक विभाजक, लसावी. लसावी म्हणजेच काय, सामायिक असलेले अवयव आणि सामायिक नसलेले अवयव. आताच आपण कोणाकोणाचं उदाहरण घेतलं, 4 आणि 20चं. पुन्हा काढूया आपण अवयव काढून. 4 आणि 20चा 4 आणि 20. तर दोन्ही सुरुवात केली. 2 दुणे 4, 2 पंचे 20, 2 एक 2, मग 5 ने भाग जाऊयात आपण. आता यातली सामायिक अवयव तुम्हाला माहितीच आहे, कोणते आहे सामायिक अवयव, 2 गुणिले 2. मग हा काय झाला, सामायिक अवयव झाला. आणि असामायिक अवयव कोणता आहे, 5 आहे. मग त्यांचा लसावी किती येणार आहे, सामायिक असलेले अवयव. मग सामायिक असलेले अवयव किती झाले, 4 गुणिले 5 म्हणजे 20. 20 काय झाला त्यांचा लसावी झाला. समजला, लसावी म्हणजे सामायिक असलेले अवयव प्लस सामायिक नसलेले अवयव, यांना आपण म्हणतो लसावी. आता पुन्हा आपल्याला पुन्हा दिलेला आहे लसावी. आता जोडमूळ संख्यांचा मसावी. जोडमूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे. ओके. मग दिलेल्या दोन संख्या जोडमूळ संख्या असतील, म्हणजे दोन मूळ संख्या त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मग त्या जर आपल्याला आल्या तर त्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो आणि त्यांचा लसावी म्हणजे त्यांच्या गुणाकार एवढा असतो. मग आता कोणत्या दोन जोडमूळ संख्या आहेत, उदाहरण सांगा बरं. कोणत्या दोन जोडमूळ संख्या, समजा आपण घेतलं 5 आणि 7 ह्या काय झाल्या जोडमूळ संख्या आहे.
मग यांचा मसावी किती येणार आहे? 1 येणार आहे. आणि लसावी किती येणार आहे? लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार, म्हणजे त्यांचा लसावी येणार आहे 35. समजलंय? दोन जोडमूळ संख्यांचा मसावी किती असतो आणि लसावी किती असतो? हं? आता सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि जोडमूळ संख्याचा मी आताच तुम्हाला सांगितलेला आहे. दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो. मग कोणते क्रमागत दोन समसंख्या घेऊया? आता आपण घेतल्या 2 क्रमागत आणि त्याच्यानंतर येणारी 4. मग यांचा मसावी किती येतो? तर मग एकच जोडी झाली. मग किती येणार आहे त्यांचा सामायिक अवयव? 2. दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या अर्धा असतो. मग आता यांचा गुणाकार केला किती झाला? 2 बेदुने 4 आणि 4चा अर्धा केला तो किती झाला? त्यांचा लसावी झाला 2. दोन क्रमांकित म्हणजे त्या दोन संख्यांचा लसावी झाला. 4 दुने 8, 8च्या निम्मे किती? 4. 4 हा त्यांचा काय झाला? लसावी झाला. समजले सर्वांना? आपण कोणत्या याचा काढला? 2 आणि 4 ह्या क्रमागत येणाऱ्या समसंख्यांचा मसावी किती असतो? 2 आला. हा, आणि लसावी किती येणार आहे? ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती आला? 8. आणि 8च्या निम्मे किती आले? तर 4. हा 4 झाला त्यांचा लसावी. मग इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराचा अर्ध असतो. दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. दोन क्रमागत विषम संख्या घेतल्या आपण 3 आणि 5 घेतल्या तर त्यांचा मसावी किती येणार आहे? त्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जाते? फक्त त्याच संख्येने भाग जातो, हो की नाही? मग त्यांचा मसावी इथे कोणतेच सामायिक अवयव नाही म्हणून त्यांचा मसावी किती आला? 1 आला. आणि लसावी काय येणार आहे? त्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा काय झाला? लसावी. ओके, बघा पुढे आपल्याला काही सूत्र दिलेले आहे. लसावी आणि मसावी यांचे महत्वाचे नियम दिलेले आहेत. आता हे आपले सूत्र जर आपल्या लक्षात असले, पाठ असले तर आपल्याला उदाहरणं सोडवणं खूप सोपं जाईल. आता बघा लसावी आणि मसावीचे महत्वाचे नियम लक्षात ठेवायचे आहे. पहिला नियम आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग आता आपल्याला कोणतीही आपल्याला मसावी विचारला तर हे सूत्र टाकायचं, लसावी विचारला तर हे सूत्र टाकायचं, किंवा लसावी मसावी देतील, दुसरी संख्या देतील, पहिली संख्या शोधायला लावतील तर आपण त्या त्या जागेवर ती संख्या टाकून आपण शोधू शकतो. किंवा आपल्याला पहिली संख्या जर विचारली तर लसावी गुणिले मसावी छेद दुसरी संख्या, मग दुसरी संख्या विचारली तर लसावी गुणिले मसावी छेद पहिली संख्या. परत आपल्याला जर मसावी विचारलं तर काय करायचंय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या छेद लसावी आणि लसावी विचारलं तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या छेद मसावी. आता आपल्याला लसावी छेद मसावी गुणिले असामायिक अवयव. मग आपल्याला इथे आपल्याला विचारलं जातं ते दोन संख्या कोणत्या? तर मग त्या दोन संख्या शोधताना आपल्याला लसावी छेद मसावी गुणिले असामायिक अवयव हे सूत्र टाकून उदाहरण सोडवायचे आहे. आता मोठी संख्या विचारली तर मोठी संख्या जर विचारली तर कसं करणार? मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. आता आपल्याला नमुना प्रश्न एक्सप्लेनेशन दिलेले आहे ते काय आपण बघत नाही, आपण डायरेक्ट स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. लसावी आणि मसावी कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे? पुन्हा एक उदाहरण सांगू लसावी कसा काढायचा. आता दोन संख्या घेऊयात आपण त्याचा लसावी काढूया. बघा 16 आणि 18चाच आपण लसावी आणि 16 आणि 18चाच आपण मसावी काढूया. बघा 16 आणि 18चा आपण मसावी काढूया आणि इथे काढूया 16 आणि 18चा लसावी काढूया. बघा लहानापासून सुरुवात करा. 2 8 16, 2 9 18 एकच संख्या पकडायची की ज्या दोन्ही संख्येला भाग जाईल. पुन्हा आता इथे 9 ला जाणार नाहीये, फक्त इथे जाणार आहे 2 4 8. 9 जसेच्या तसे जागेवर ठेवूया. 2 दुने 4, पुन्हा 9 जागेवर तसेच ठेवूया. 2 आणि जाणार आहे 1 1. आता घेऊयात आपण 9. 9 ला कशाने भाग जाईल? 3 आणि जाईल. 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 1 1 येणार, शेवटी 1 येणार. मग आता आपल्याला हे झाले त्याचे अवयव. काय अवयव झाले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आपलं उदाहरण गेलेलं आहे, काय हरकत नाही. पण तुम्हाला अवयव कसे पाडायचे? मग मसावी काढताना काय करायचंय आपल्याला? सामायिक अवयव घ्यायचे. मग आपले आहेत सामायिक अवयव.
मग सामायिक अवयव म्हणजे काय? जोड्यासारख्या ही एक जोडी झाली, ही एक जोडी झाली, ही एक जोडी झाली. म्हणजे सामायिक अवयव एकदाच घ्यायचे, 2 गुणिले 2 गुणिले 3, 4 बेदोने 4, 4 ते 12, 12 हा काय झाला त्यांचा मसावी झाली, हो की नाही? आता हेच लसावी जर काढायचं असेल तर आपल्याला लसावी किती येणार आहे? तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजेच काय झालेला आहे त्यांचा लसावी. मग आता इथे पण काय येणार आहे आपला लसावी, तर तुम्ही शोधायचा असेल. ओके, बघा आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला, आपण तो सॉल्व्ह करूया. 16, 24, 36, 54 या संख्यांचा मसावी व लसावी काढा. आपल्याला जागा थोडीशी कमी आहे, इथेच तुम्ही समजून घ्या. तर बघा आपल्याला कशा कशाचा गावा, तुम्ही एक एक घेऊन सुद्धा काढू शकता, मी एकत्रित काढते. तर बघा 16, 24, 36 आणि 54. आता आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर आपण काय करायचं, ह्या सगळ्या संख्येला कोणत्या एकाच संख्येने भाग जातो, सगळ्यांना गेला पाहिजे तिथपर्यंत, तर कोणत्या संख्येला जाईल बरं? आता आपण काय करूया, बेनेच भाग देऊया. 8,055 चार चार एक चार नाही जाईल, बेने घेऊया. बे आठी 16, बे एक दे बे दुने 4, बे एक दे बे आठी 16, बे दुने 4, बे साती 14. आता ह्याच्यानंतर कोणत्याही संख्येला एकाच संख्येने भाग जातो का? 8, 12, 18, 27 नाही. तर मग इथे ही जी आहे ना एकाच संख्येने भाग जाणाऱ्या, हा 2 काय झाला आपला मसावी. याच्यानंतर कोणत्या संख्ये, ह्या सगळ्या नंबरला कोणत्या एका संख्येने भाग जातो का? नाही जाणार. बघा 8, 12, 18ला 2 ने जाईल, पण 27ला 2 जाईल का? नाही. म्हणून इथेच ही आपली क्रिया इथेच संपलेली आहे. मसावी किती आला आपला? 2. आता आपल्याला लसावी पण काढायला सांगितलं, मग आता पुढची प्रोसेस आपण करूया. बघा बे, बे चौक 8, बेसक 12, बे नवे 18 आणि 27ला भाग जात नाही. पुन्हा 2 ने देऊया. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 9 जागेवर 27. पुन्हा बेग बे 3, 9, 27. आता 3 ने भाग जाणार आहे. बघा बघा 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 नवे 27. पुन्हा 3 एक 3, 3 त्रिक पुन्हा 3. मग हे काय झालंय, आपला सामायिक अवयव किती आलेला आहे? फक्त 2 आलेला आहे. लसावी म्हणजे काय असतो आपल्याला? सर्व सामायिक अवयव प्लस असामायिक अवयव. मग आता आपण हे तेच करूया. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, हो की नाही? मग इथे घेऊया 2 गुणिले 24 गुणिले 3 त्रिक 9. मग ह्या सर्व संख्यांचा गुणाकार करा, किती येतात? उत्तर येतं आपलं, सांगा बरं पटकन. हा गुणाकार केल्यावर आपलं उत्तर येतं 432. मग मसावी किती आलेला आपला? 2, आणि लसावी किती आलेला आहे आपला? 432. ओके, समजले सर्वांना? नंतर 12, 360 आणि 108 या संख्यांचा लसावी काढा. चला मग आपण लसावी काढूया. बघा 12, 360 आणि 108. आता आपल्याला लसावी काढायचं आहे. लसावीला काही नसतं, तुम्ही किती घेऊ, कोणताही नंबर घेऊ, शेवटपर्यंत करत असतो. आता बघा 12 भाग जातो बघा डायरेक्ट. 12 एके 12, 12 त्रिक 36, 12 नव्वे 108. आता भाग कशाने जाईल? 3 जाईल. 3 दहे 30, 3 त्रिक 9. आता बघा 2 जाईल. 2 पंचे 10. आता बघा 3 जाईल. 3 एके 3. आता आपल्याला काय करायचंय? ह्या सर्वांचा गुणाकार करायचा. ह्या सर्वांचा गुणाकार किती येईल सांगा बरं? करा पटकन. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 त्रिक 90, 90 गुणिले 12. मग किती येणार आहे? 12 9 108 आणि वरचा 1 0. मग हा झाला त्यांचा लसावी. समजले सर्वांना? लसावी कसा काढायचा आहे? सर्व सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजेच झाला लसावी. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? पर्याय क्रमांक 3. आणि ह्याचं उत्तर आलेलं आहे. नंतर 42/25 आणि 54/50 त्यांचा लसावी किती? मग असं जर अपूर्णांकाचा आपल्याला लसावी किंवा मसावी काढायचा सांगितला तर त्यासाठी एक सुद्धा सूत्र आहे. जर आपल्याला लसावी काढायचा सांगितला तर काय करायचं असतं? अंशाचा लसावी, लसावी काढायचं सांगितलं ना,
अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी. मग आता छेदाचा मसावी काढायचा आहे. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आता मग अंशामध्ये कोण आहे 42 आणि 54. आता आपल्याला त्याचा काय काढायचा आहे लसावी काढायचा. आता कोणत्या एकाच पाड्यात आहे बरं 6 बघूया. 6 × 7 = 42, 6 × 9 = 54. आता 3 3 तरी 9, 7 जसेच्या तसे खाली, पुन्हा 3 1 3, परत घेऊया 7 1 7. शेवटी एक येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे करायचं आहे. शेवटी एक येईपर्यंत. मग आता ह्यांचा गुणाकार करा बरं. किती झाला 6 × 18. 18 तरी 54 आणि 54 गुणिले 7 करा. किती आला आपला 6 × 7 = 42, 54, 3 3 9. त्याचा गुणाकार करा तुम्ही पटकन. 6 × 8 7 × 21, 21 त्रिक 21 त्रिक 63. मग 63 गुणिले 6 किती उत्तर येतं आपलं 378. केला गुणाकार. गुणाकार येतो आहे आपला, हे थोडस चुकलेलं आहे, 378 गुणाकार. म्हणजे लसावी अंशाचा लसावी किती झाला 378. बघा किती झाला लसावी 378. मग आता आपल्याला काय काढायचं आहे याचा छेदाचा मसावी. आता मग छेदाचा मसावी किती आहे बघा 25 आणि 50. मग ह्या संख्येला मसावी काढताना एकच संख्या अशी पकडायची म्हणजे दोन्ही संख्येला. आता 25 नाही, आता 25 1 25, 25 2 50 इथपर्यंतच संपतं. लसावीला शेवटी एक येईपर्यंत करायचं असतं, पण मसावीला फक्त त्या संख्येला दोन्ही संख्येने भागलेला पाहिजे. मग आपला मसावी किती आला 25, म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके समजलंय. हा सूत्र लक्षात ठेवायचं आहे. पुढे चौथं उदाहरण आहे 3.6, 0.12, 1.08 या संख्यांचा लसावी किती. आता मग ह्या संख्या सुद्धा आपण काय करायच्या अपूर्णांकामध्ये मांडून घ्यायच्या. सर्वांना माहिती ना अपूर्णांक कसा आहे 36/10, 12/100 आणि 108/100. मग आता आपण इथे सुद्धा आपल्याला काय विचारलंय मसावी. आता इथे लसावी काढताना काय केलं होतं अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी. आता आपल्याला मसावी विचारलं म्हणून काय करायचंय अंशाचा मसावी छेद छेदाचा लसावी. ओके आता मग आपल्याला 36, 12 आणि 108 108 या संख्यांचा काय काढायचा आहे. जागा बघत नाहीये आपण इथे लिहूया. आता इथे घेऊया 36, 12 आणि 108. इथे घेऊया 36, 12 आणि 108. एकच संख्या अशी पकडायची की ज्यातील भाग जाईल. मग कोणती आहे 12 36, 12 12, 108 संपलं. इथे नंतर तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जाते. मग किती आला आपला मसावी 12, हो की नाही. आणि आपल्याला छेदाचा काय काढायचा सांगितलंय लसावी. मग छेदात किती आहे 10, 100 आणि 100. मग 10 ने भाग जाणार 10 1 10, 10 10 100, 10 10 100. पुन्हा 10 ने भाग जाणार 10 1 10, 10 1 10. ह्या दोघांचा काय करायचं पुन्हा म्हणजे किती आला 100. मग आपलं काय आलेले आहे मसावी आलेला आहे 12 आणि लसावी आलेला आहे 100. मग याला आपण काय करायचंय 2 शून्य आले दशांश अपूर्णांकामध्ये 0.12 आहे. त्याचं काय आलेले आहे तर मसावी आलेला आहे. ओके पुढे 5वं उदाहरण आहे. ते पण सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सोडायचं आहे. पुन्हा आपण काय करायचं आहे दशांश अपूर्णांकामधलं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. 54/100, 18/10 आणि 72/10. आता आपल्याला इथे काय काढायचं सांगितलेलं आहे लसावी. आता मगाशी मसावी होता, मग अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी.
18 आणि 72. मग कोणत्या संख्येने भाग जातो बरं? 9ने दिलेला. 9 × 54, 9 × 2 = 18, 9 × 8 = 72. आता आपण 2ने देऊया. 2 × 6, 2 × 2, 2 × 4. आता आपण 2ने पुन्हा देऊया. 2 × 4, 2 × 2. आता हे खाली 3 तसेच घेऊया, 1 तसेच घेऊया. आता कशाने जाणार आहे? 3ने जाणार आहे. लसावीला आपल्याला शेवटी 1 1 पर्यंत करायचं आहे. आता या सर्व संख्यांचा गुणाकार करा. किती येतो? 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24, 24 × 9 किती येतात? 24 × 9 करा बरं पटकन. 24 × 9 किती येतं? 216. हा काय आलेला आहे आपला लसावी. आता ह्याच संख्यांचा आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? ह्या संख्याचा आपल्याला मसावी करायचा आहे. मसावीला किती आहेत मग खाली? 100, 10, 10. मग कोणता मसावी येणार आहे? 10 येणार आहे, हो की नाही? मग पॉईंट कुठे येणार आहे? 21.6. ओके, मग पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार आहे. नंतर 7.2, 0.96, 0.112 यांचा मसावी काढा. परत त्याच पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकांचा अपूर्णांकामध्ये काय करायचे आहे? व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचे. 72/10, 96/100 आणि 112/1000. मग आता आपल्याला कशाचा मसावी काढायचा आहे? कशाचा? 72, 96 आणि 112. बरं सांगा बरं कोणत्या पाड्यात आहे बरोबर ते तिन्ही संख्या? सोळायचं. आपण काय करूया? सुरुवातीला 3ने भाग देऊया. 9 आणि 3ने देऊया. 3 दुणे 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 4 नाही, याला 3 भाग जात नाही. 112 आपण जसेच्या तसे करू. आपण एक काम करूया, 2 ने सुरुवात करूया. कशाचा? 72, 96 आणि 112. आपण सुरुवातीला 2 ने देऊ. 2 त्रिक 6, 2 सक 12, 2 1 2 नाही, 2 चौक 8, 2 8 16, 2 पंचे 10, 2 सक 12, 2 1 2, 2 8 16, 2 दुणे 4, 2 चौक 8, 2 1 2 नाही, 2 दुणे 4, 2 8 16, 2 9 18. आता मात्र इथून पुढे ह्या संख्या कोणत्याच संख्येला भाग झाला नाही. मग हे काय झालेलं आहे? आपला आलेला आहे, काय आलेला आहे? 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 हा काय आलेला आहे आपला? मसावी आलेला आहे. पण आता आपल्याला खाली काय काढायचंय? लसावी काढायचं. मग कशा कशाचा लसावी? 10, 100 आणि 100चा लसावी किती येणार आहे बरं? 10, 100 आणि 100चा लसावी लसावी काढायचंय. 10ने भाग जाईल. 10 1 10, 10 1 10, पुन्हा 10, 1 1 1 म्हणजे या दोघांचा गुणाकार किती आला? 100. मग 8/100 म्हटल्यानंतर नाही, सॉरी, 1000 पण आहे. हा 100 नाही, 1000 आहे. मग पुन्हा 10ने भाग झाला. मग किती येणार आहे आपलं? 1000. मग किती? 1 2 3, 1 2 3. मग काय येणार आहे? 0.08 हा आपला येणार आहे लसावी. ओके, समजले सर्वांना? ओके. त्यानंतर बघा, दोन संख्यांचा लसावी 616 आहे, मसावी 11 आहे. पहिली संख्या 77 आहे, तर दुसरी संख्या कोणती? मग सूत्र लक्षात ठेवायचंय. काय सांग, आता मी शॉर्ट मध्ये लिहिते हा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता हे तुम्ही लक्षात ठेवायचं ना. गुणिले लसावी गुणिले मसावी. आता मग पहिली संख्या किती दिलेली आहे आपल्याला? 77. दुसरी विचारली, एक्स माने. लसावी किती दिली आहे? 616. आणि मसावी किती दिली आहे? 11. आता हा 77 इथे गुणाकारामध्ये आहे, तिकडे जाऊन आपण काय करूया? त्याचा भागाकारात घेऊया. 11 1 11, 11 7 77. मग 7ने भाग देऊया. 7 8 56, 56 4 5, परत 7 8 56. मग किती आला? 88. मग काय आलेली आहे दुसरी संख्या आपली? 88. पर्याय क्रमांक 2. ओके, बघा पुढे आहे 8वं उदाहरण. दोन संख्यांचा गुणाकार 1152, लसावी 288, तर मसावी किती? मग आता दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, त्यांचा गुणाकार किती दिलेला आहे?
सूत्र लक्षात ठेवायचं हं. पुढे लसावी गुणिले मसावी. मग लसावी किती दिलेला आहे? 288 आणि मसावी काय झालेला आहे आपल्याला विचारलेला आहे. मग आता 288 ते गुणाकारात आहे. मग आपण काय करूया, इकडे इकडे आणूया. चला भागाकार करूया. किती येणार आहेत बरं? कशाने भाग जाईल याला? किती उत्तर येते तुम्हीच सांगा मला आता. किती येतं भागाकार केल्यानंतर उत्तर? पर्याय क्रमांक 3, 4 हे उत्तर येते. तुम्ही स्वतः भागाकार करून पहा. ओके. नंतर 9वं उदाहरण आहे, दोन संख्यांचा गुणाकार 2700 लसावी 180 तर मसावी. सेम सूत्र. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, त्यांचा गुणाकार किती आलेला आहे? 2700. मग लसावी गुणिले मसावी. लसावी किती दिलेला आहे? 180 आणि आपल्याला काय विचारले आहे? मसावी. मग इथे तिथे इकडे गुणाकारात इकडे आणून काय करायचं? आपल्याला भागाकारात करायचंय. ओके नाही? बरोबर एक्स. मग 1 0 केला, 1 0 केला. मग 18 ने भाग देऊया. 18 1 18. किती उत्तर येते सांगा बरं? 18 1 18. मग किती उरले? 9. 18 पंचे 9. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 15. पुढे 10वं उदाहरण आहे, दोन संख्यांचा लसावी 693 आहे, मसावी 11 आहे, मोठी संख्या 99 आहे, तर लहान संख्या कोणती? मग आता सेम सूत्र आहे. आपल्याला लहान विचारली मोठी विचारली तरी काय येणार आहे? लहान संख्या गुणिले मोठी संख्या, म्हणजेच पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आता लहान मोठी संख्या किती दिलेली आहे? 9. दुसरी संख्या एक्स मध्ये लसावी किती दिला आहे? 693 गुणिले 11. आता इथे गुणाकारात आहे, आपण तिकडे काय करूया? भागाकार करूया. 393 गुणिले 11 छेद 99. म्हणजे 11 1 11 11 9 99. आता 9 ने भागूया. 9 7 63. खाली उरले 6, परत 9 7 63. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येत आहे. ओके. 11वं उदाहरण घेऊया. दोन संख्यांचा लसावी 825 आणि मसावी 15, तर त्या संख्या कोणत्या? आता इथे दुसरं सूत्र आहे, ते लक्षात ठेवायचंय. मग काय सूत्र आहे बरं? तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं. सूत्र काय आहे? लसावी छेद मसावी. बघा, अशा वेळेस दोन्ही संख्या जर आपल्याला विचारल्या तर सूत्र काय लक्षात ठेवायचंय? लसावी छेद मसावी. लसावी छेद मसावी गुणिले मग त्यांचे असामायिक अवयव. काय आहे? असामायिक अवयव. मग आता आपल्याला लसावी किती दिलेला आहे? 924 आणि मसावी किती दिलाय? 12. आता आपल्याला ह्या दोघांचे काय करायचे आहे? असामायिक अवयव काढायचे आहे. 924 आणि मग 924 आणि 12चे आपण असामायिक अवयव काढूया. आपण डायरेक्ट 12 ने भाग देऊ शकतो. 12साठी 84. किती उरले? 6 2 8. परत 12साठी 84. 12 1 12. मग आता आपण 7 ने भाग देऊया. 11. पुन्हा 11 ने भाग देऊया. तर कळलं? मग सामायिक अवयव कुठले आलेला आहे? 12. पण आपल्याला काय विचारले? असामायिक अवयव. मग असामायिक अवयव कोणते आहे? 11 आणि 7. कोणते आहेत असामायिक अवयव? समजले का सर्वांना? असामायिक अवयव 12 हा आपला सामायिक आहे. इथपर्यंत बघा, इथपर्यंत आल्यानंतर 924 आणि 12ला फक्त 12ने भाग जातो. याच्या पुढे 77 आणि 1ला जात नाही. म्हणजे ते खालचे जे आहे ते असामायिक अवयव. मग असामायिक अवयव किती आले आपले? 77. बघा, आता आपले ह्या संख्येचे असामायिक अवयव किती आले? 77. 77चे फोड करूया आपण. एक संख्या 11 आणि एक संख्या 7. लहान आणि मोठी. 11 मोठी झाली आहे आणि 7 लहान झालेली आहे. आता ह्या संख्येला आपल्याला काय करायचंय? मसावीने गुणायचं. आपला मसावी किती आलाय यांचा? 12 आलाय. हो की नाही? तर मग छोटी संख्या कोणती? 7. मग 12 साठी 84. ही येऊन गेली छोटी संख्या. जर मोठी विचारली असती तर 12ला आपल्याला काय करावं लागलं असतं? 11 ने गुणलं लागलं असतं. ओके, समजलं सर्वांना? आता हे 11वं उदाहरण आपल्याला राहिलेले आहे. दोन संख्यांचा लसावी 825 आहे आणि मसावी 15, तर त्या संख्या कोणत्या? मग पुन्हा तेच सूत्र आहे, लसावी छेद मसावी. मग लसावी किती आहे आपला? 825. मसावी किती आहे? 15. आणि असामायिक अवयव काढायचे. असामायिक अवयव. मग आता आपल्याला ह्या दोघांचे काय करावे लागते? असामायिक अवयव काढावे. 825 आणि 15चे असामायिक अवयव.
मग 825 चे असामायिक अवयव 15 भाग जातो का बघा. 15 × 5 = 75. हा जातो 15. बघा 15 × 5 = 75, खाली उरतात पुन्हा 7 आणि 15 × 5 = 75, 15 × 15 इथपर्यंत जातं बघा. हे जे खाली येतात ना 55 आणि 1 याला एकाच संख्येने भाग जाते म्हणून सामायिक अवयव जो झाला मसावी. किती झाला मसावी आपला 15. आणि आता आपल्याला काय विचारलेले आहे त्यांनी, तर त्या संख्या कोणत्या आपण इथेच थांबायचं आहे. असामायिक अवयव मग आपला जो काही खालचे जे येणार आहेत आता ते 5, 11, 0, 1 आणि मग 11 आणि 11 1 11. मग आता हे दोन काय झालेले आहेत आपले सामायिक अवयव कोणते आहे फक्त 15 आणि हे खाली जे असामायिक अवयव कोणते आहेत 55. हा तर कळाला असामायिक अवयव 55. मग 55 आपल्याला काय करायचे अवयव पाडायचे. त्याच्यात लहान संख्या आणि मोठी संख्या 11 × 5. मोठी संख्या काय झाली 11, लहान संख्या काय झाली 5. आता ह्या संख्येला आपल्याला काय करायचंय मसावीने गुणायचं आहे. मग दोन्ही संख्येला आपण गुणूयात. आपला किती आलेला आहे मसावी. मसावी आलेला आहे आपला 15. 11 × 15 हा झाला मसावी आणि दुसरा दोन्ही संख्या विचारलेल्या आहेत. मसावी किती 15. मग 11 आणि 15 किती झाले गुणिले 15 105. 15 × 15 16 आणि दुसरी संख्या 15 × 5 = 75. 165 आणि 75 हे आपलं उत्तर बरोबर आहे. समजले का कसं सोडले ते. ओके. ओके तुम्हाला मसावी ही संकल्पना स्पष्ट झाली का तुम्हाला सर्वांना. मसावी आणि लसावीचे सूत्र फक्त लक्षात ठेवायचे आहे. मग पुढे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे आपल्याला करता येईल. आता आपल्याला कधी कधी काय विचारलं जातं पहिली संख्या दिली जाते दुसरी संख्या दिलेली जाते आणि आपल्याला एक्स म्हणजे किती आता एक उदाहरण आपण तसंही घेऊ. बघा इथे दिलेलं आहे पहिली संख्या 4x दुसरी संख्या 10x लसावी 120 आणि मसावी. मग आपल्याला सूत्र काय माहितीये पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या काय आहे 4x गुणिले दुसरी संख्या काय आहे 10x बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती 120 आणि मसावी किती आहे 12. आता ह्या दोघांचा गुणाकार करा किती येणार आहे बरं 40. 10 × 40 आणि एक्स आणि एक्सचा गुणाकार काय केल्यावर किती येणार आहे x² हो की नाही. मग आता 120 ला 12 ने गुणल्यावर उत्तर किती येणार आहे 12चा वर्ग माहिती आहे सर्वांना 144 आणि 0. आता मग x² जसाच्या तसा ठेवायचा 1440 भागिले 40. मग आता आपण भाग देऊया 4 ने देऊया सुरुवातीला 4×3 = 12 424 आणि हा 0 पुन्हा काय येणार आहे 10 × 1 = 10 म्हणजे 16 येणार आहे. x² = 16. मग 16 कशाचा स्क्वेअर आहे म्हणजे वर्गमूळ आहे तर x बरोबर 4. मग आपल्याला इथे काय विचारलेलं आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. मग आता आपण किती घेतलेले आहे 4x x ची किंमत काढलेली आहे. मग आपली x ची किंमत किती आली 4 म्हणजे 16. पहिली संख्या काय झाली 16. आता दुसरी संख्या काय आहे 10x म्हणजे आपण 10ला काय करून घ्यावं लागेल 4 ने गुणावं लागेल. दुसरी संख्या झाली आपली 40 झाली. आता ह्या दोघांची आपल्याला काय विचारली आहे बेरीज विचारली आहे 6 आणि 5 56 म्हणजे आपली बेरीज किती येणार आहे 56. कुठे आहे पर्याय बघा. ओके समजलं. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. थोडक्यात तुम्हाला मसावी ही संकल्पना समजली का. ओके